आजोबा हा चित्रपट बऱ्याच कारणांनी लोकांच्या चर्चेचा विषय होतोय, पण आजोबा या चित्रपटाचं ऑस्कर विनिंग लाईफ ऑफ पाय चित्रपटाशी एक कनेक्शन आहे। अगदी चित्रपट कसा बनवला ही उत्सुकता तर आहेच, पण चित्रपटाची कथा कशी सुचली, लोकेशन्स कशा ठरल्या इथपासून ते खरा बिबट्या आणला कसा इथपर्यंत। पण चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके याने या शंकांचे निरसन केले। पुण्यातही चित्रपट बनू शकतो हे सिद्ध करण्यासाठी चित्रपटाचं सर्व काही पुण्यात पार पडलं। याबाबत सुजयने हा असा खुलासा दिलाय। मॅक्सिमो रिगी म्हणून जो लाईफ ऑफ पायचा ॲनिमेटर आहे, ज्यांनी लाईफ ऑफ पायचा टायगर बनवला, त्याला आम्ही 2 महिने पुण्यात आणला। तो आमच्याकडे राहिला, त्याने आम्हाला आमचा बिबट्या बनवून दिला आणि आम्ही त्याला परत पाठवला। तर वी आर युझिंग, आम्ही जगभरातले हे सगळे आर्टिस्ट असे वापरतोय। इकडनं हा उचल, इकडनं स्पेनमधनं कॅमेरामॅन घे, अमेरिकेतनं साऊंडवाला घे। हे सगळं कशासाठी आहे तर अल्टिमेटली जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाल तेव्हा तो जो आपण एक हॉलिवूड फिल्म बघितल्याचा एक अनुभव असतो, एकदम परफेक्ट, एव्हरीथिंग गोज व्हेरी स्मूथ, तर तो या सगळ्या या प्रोजेक्टमध्ये खूप प्रकर्षाने तुम्हाला बघायला मिळेल। सो अशा प्रकारे आजोबा या चित्रपटाचं हॉलिवूडच्या लाईफ ऑफ पायशी कनेक्शन आहे। त्यामुळे चित्रपट व्हीएफएक्सच्या बाबतीत अतिशय प्रेक्षणीय असेल याबाबत काहीच शंका नाही। चित्रपटाबाबतच्या अशा अनेक गोष्टी तुमची उत्सुकता नक्कीच वाढवत राहतील। सो या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला तुम्ही जाणार का हे आम्हाला नक्की कळवा।